वनमंत्री गणेश नाईकांनी पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय। गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावर गंभीर आरोप केले। दरम्यान एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदेंनी सडेतोड उत्तर दिले। गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झालाय, त्यामुळे ते काहीही टीका करतायत। तर गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये। जर एवढीच खुमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा अथवा हवं तिथून आमच्या समोर येऊन निवडणूक लढवावी, असं थेट खुलं आव्हान श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना दिलंय। करता, बागे करता, एखाद्या शाळेकरता, रुग्णालयाकरता ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। आणि म्हणून सुनील पवार साहेब, आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकृत माननीय महापौर तशापर्यंत निर्देशच देतील की ह्या सगळ्या सिडकोकडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा। परंतु मला इथे सांगावंसं वाटतं की स्वतःच्या कर्तृत्वावरती त्याचबरोबर कुठल्याही प्रकारनी जनतेचा जनादेश न घेता तर उलट जनतेचा जनादेश मिळवून 60 आमदार निवडून आणण्याची धमक जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे। त्यामुळे जे 2 किंवा 3 आमदारांना फक्त आणतात निवडून आणि ज्यांनी डोंगरचे डोंगर फस्त केलेले आहेत अशा व्यक्तींनी माननीय शिंदे साहेबांबद्दल बोलू नये असं मला वाटतं। उल्हासनगर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेमधील 25 नगरसेवक जे शिवसेनेने जे आहे स्वतःच्या ताकदीवरती इथे तिन्हीकडे शिवसेनेची सत्ता जी आहे स्थापन केलेली आहे। इथे कोणाला जे आहे कोणाला घेऊन कोणाच्या भरोशावरती जे आहे सत्ता स्थापन केलेली नाही। 100% सत्ता जी आहे शिवसेनेची आहे या कल्याण लोकसभेमध्ये। त्याचबरोबर जर जास्त खुमखुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला ओपन चॅलेंज, कळलं? तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा। डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तुमच्या समोर उभा राहील। आणि मी एक रिक्वेस्ट पण करेल आमच्या महायुतीच्या नेत्यांना की पुढच्या वेळी जेव्हा निवडणूक होईल तेव्हा यांची खुमखुमी जी आहे पूर्ण करू द्या।